साडेसाती म्हणजे नेमकं काय, साडेसातीत नेमकं काय होतं, तर याविषयी आपण आता समजून घेणार आहोत. तर साडेसाती सुरू झाली म्हणजे आता नेमकं वाईटच होणार किंवा प्रॉब्लेमच होणार, पैसे जाणार, घरं विकली जाणार, कंगाल होणार. तर अशातला खरा विषय असतो पण आणि नसतो पण. आता हे दोघेही याच्यात नेमकं काय हे आहे तर आपण ते समजून घेऊया. ज्या राशीमध्ये शनी आहे त्याच्या पुढच्या राशीत, त्या राशीत आणि त्याच्या मागच्या राशीत जे लोक आहेत ज्यांची जन्माची जी रास आहे त्या राशीला साडेसाती सुरू झाली, किंवा एखाद्याचं जन्माचं नाव वेगळं असतं, चालू नाव वेगळं असतं. तर ज्या नावात आपलं अक्षर बसतं आहे ते रास जी आहे त्याला साडेसाती सुरू झाली असं आपण त्यावेळेस म्हणतो. साडेसाती म्हणजे एक उत्तम कडक टीचर सारखा शनी आहे. शनी हा ग्रह आहे, देवता नाही. प्रत्येक हा ग्रह देवतेचं जे स्वरूप देतात बरेचसे लोक, तर ती देवता नाही, हे ग्रह आहे. आणि त्यांच्या भ्रमणकक्षेनुसार, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनुसार त्या पद्धतीचे विचार आपल्या मनात येत असतात, त्या पद्धतीचं कर्म आपल्याकडनं होत असतं. वाम मार्गातनं जे काही पैसा कमवलेला आहे तो जाण्याचा कालावधी म्हणजे साडेसाती. आता ही एक चांगली गोष्ट आहे. जसं की आपल्याला जखम झाली आणि डेटॉल लावतो आपण किंवा हळद लावतो, सुरुवातीला चरचरतं, आपल्याला ते त्रास होतो, परंतु ती जखम सावळायसाठी हे करणं गरजेचं आहे. तिथे साखर टाकली तर नुकसान होईल किंवा चांगल्या गोड वाटणाऱ्या गोष्टी टाकल्या तर ते नुकसान होईल आपल्याला. तसंच शनी हा आपल्याकडनं चांगले कर्म करवून घेतो. आत्ताच आमचा विषय झाला की एखाद्या व्यक्तीचा 5 लाखाचा एखादा कस्टमर आहे आणि तो कस्टमर त्याचा गेला, अचानक त्याने सांगितलं की मला तुमच्याकडनं काम करायचं नाही किंवा त्याची डील कॅन्सल झाली. तर अशा वेळेस नेमकं काय होतं की त्या मार्गातनं आलेला पैसा हा दुसरीकडे दवाखान्यात जाणार होता, किंवा तो व्यक्ती तुम्हाला फसवणार होता, किंवा त्या पैशातनं तुम्हाला समाधान मिळणार नव्हतं, नुकसान होणार होतं. त्यासाठी पहिलेच शनीने तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून बाजूला करून टाकला. मग ही गोष्ट चांगलीच झाली. सुरुवातीला तुम्हाला वाटलं की ही गोष्ट वाईट झाली, परंतु ही गोष्ट चांगलीच झालेली आहे. त्यामुळे काही लोकांना आरोग्याच्या तक्रारी येतात, काही लोकांना पायाच्या इजा किंवा बऱ्याचशा इजा होत असतात की त्यांचा फिरण्याचा कालावधी तो कमी व्हावा. त्या लोकात मिळालेले लोक हे शुभ असावे, त्याच्यामुळे संबंधच संपवून टाकतो शनी. आणि शनी हा आपल्याला शिकवायला येतो. आपल्याला शिकायचंच नसतं, आपल्याला गाढ झोपून राहायचंय, सत्याची आपल्याला गरज नाहीये. जे काही खोटे नाते आहेत, हसरे चेहरे फक्त घेऊन फिरतोय, मुखवटे घेऊन फिरतोय आपण. तर खरोखर आपला जिव्हाळ्याचं कोण आहे, खरंच आपण कोणाला हे करतो. अनुभवासाठी सांगा की माझ्यावर पोलीस केस झालेली आहे किंवा दवाखान्यात 5 लाख रुपये लागतायत, परत मिळणार नाही, असा मेसेज टाका तुमच्या ब्रॉडकास्टला. किती लोक खरोखर मदतीला येतील हे बघा. पण आपल्याला ते 5,000 मित्र किंवा 10,000 फॉलोअर्स आहेत याच्यातच आपल्याला आनंद आहे. खरं आपलं कोण आहे हे आपल्याला माहिती नाही. तर हे दाखवायचं काम करतो शनी, आणि हे आपल्याला बघायचं नसतं. आपल्याला मोहमायेच्या दुनियेत राहायचंय, खोट्या दुनियेत राहायचंय, खरी दुनिया नकोय आपल्याला. त्यामुळे आपल्याला साडेसातीचा त्रास होतो असं जाणवतं. त्यामुळे शनीच्या साडेसातीच्या त्रासापासून, आता हा त्रास नाहीच आहे, त्याच्यामुळे ही एक अवस्था आहे, परंतु तरी सुद्धा त्या त्रासापासून कोणाला जर कधी अजून पर्सनल काही प्रॉब्लेम असतील किंवा अजून काही दुसरे प्रॉब्लेम असतील, यासाठी उत्तम शनीचा नामजप करा. ओम शम शनिश्चराय नमः किंवा ओम शनिश्चराय नमः हे करा. आपलं वागणं बोलणं खरं करा. शनी हा सत्य आहे, त्यामुळे सत्य जो बोलतो त्याला शनीचा त्रास कमी होतो. जो खरं आचरण जे आहे हे धर्माप्रमाणे करतो, सत्याप्रमाणे आचरण करतो, ही साधना आहे शनीची. याच्याने शनी महाराज खुश होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. शनीच्या ज्या काही उडीद, मीठ, लोखंडी वस्तू, घोंगडी म्हणजे ब्लँकेट्स वगैरे हे जे काय आहे हे शनीचे दान आहेत. म्हैस हे शनीचं दान आहे. हे दान गरजेच्या व्यक्तींना करा. उडदाची डाळ गरजेच्या व्यक्तींना आपण दान करा. असं नाही की प्रत्येक वेळेसच ब्राह्मणालाच दान केलं पाहिजे किंवा गुरुजींनाच दान केलं पाहिजे, असं काहीही नाहीये. ज्याला खरंच आवश्यकता आहे त्या व्यक्तीला तुम्ही हे दान करू शकतात. लोखंडाची वस्तू एखादी दान करा, एखाद्या मंदिराला छान कंपाऊंड करून द्या किंवा एखाद्या गरीबाच्या घराला पत्रे टाकून द्या, तरी सुद्धा शनी महाराज शांत होईल. अजून एक छान उपाय मला या ठिकाणी सुचतो आहे.
एक छोटासा काळा माठ घ्यावा. ज्याच्या शनी वीक आहे त्यांनीही हा उपाय करू शकता किंवा शनीच्या 7.5 सुद्धा हा उपाय करू शकतात. ज्यांचा शनी खराब आहे असं ज्यांना वाटतंय किंवा पत्रिका बघून आपल्याला हे समजलं आहे त्यांनी एक छान काळा माठ घ्यावा. साधारण त्याच्यात 1-1.5 किलो तेल बसेल. त्याच्यामध्ये राईचं तेल, लोखंडी काहीतरी वस्तू, खिळा, तार असं काहीतरी टाका किंवा तुम्हाला जी योग्य वाटेल ती वस्तू टाका. मीठ टाका, काळी उडीद टाका. त्याच्यावर झाकण ठेवा मातीचं. त्याला सिमेंटने पॅक करा. स्मशानात किंवा निर्मनुष्य वस्तीत जाऊन तो कलश जो आहे तो शनिवारी संध्याकाळी पुरून या. वर्षभरासाठी शनी तुमचा हा स्ट्रॉंग झालेला असेल आणि याचा खूप तुम्हाला उत्तम फायदा या ठिकाणी होईल. मारुतीची उपासना करा. जी काही मारुतीची, आता बऱ्याचशा लोकांना माहिती मारुतीची उपासना कशी करायची, परंतु मारुतीची उपासना म्हणजे व्यायाम करणे. त्या मारुतीला अभिषेक करा किंवा शेंदूर लावायच्यापेक्षा तुम्ही 100 दंड बैठका झाल्याशिवाय मी अन्नाचा कण ग्रहण करणार नाही असं वचन तुम्ही मारुतीला द्या. मारुती म्हणजे बल, मारुती म्हणजे सत्य. तर ही पण एक प्रकारची सेवा आहे. आपण म्हणतो की बाहेर आहे, हे सगळे बाहेर काहीही नाहीये. बाहेर फार छोटी दुनिया आहे. आतमध्येच पिंडी ते ब्रह्मांड जे म्हटलं जातं ते आतमधल्या मारुतीला खुश करा, आतमधल्या शनीला खुश करा, आतमधल्या आत्म्याला खुश करा. तो बाहेरचा परमेश्वर आपोआप शांत होऊन जाईल. त्यामुळे आपण या पद्धतीने मार्गक्रमण केल्यावर आपल्याला शनीच्या 7.5चा काहीही त्रास होणार नाही आणि या प्रकारे वर्तन केल्यानंतर शनी महाराज खुश असतील आणि आपल्यासाठी शुभ आशीर्वाद देतील. नमस्कार.